जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आज जे काही घडलं त्यावरून आत्याई सारखं विघ्न येतंय असं म्हणत होते. आपल्यावर आलेली विघ्न आपण कधीच पार केली आहेत अभि. आता सुरू होणार माझ्या बायकोचा हातखणी. बायको मी येतोय. काय झालं, लाईट्स का गेलेत? हॅलो, कोण आहे? अभि, मीनाक्षी, चल. मॅनेजर, मॅनेजर, सर तुम्ही काय काम होतं का? काम म्हणजे मला जरा तुमच्याशी प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. म्हणून मी मीनाक्षीला कधीच विचारलं नाही की तिच्या आयुष्यात माझ्या आधी दुसरं कोणी होतं. की तसं कोणी असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं. बायको, आपल्याला ना तुझ्या बरोबर लपाछपी खेळायचा आता कंटाळा. आता आपण तुला शॉक द्या. असा शॉक देणार की तुझ्या पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत काटा आहे. हा दादा, कुठे आहेस तू? अरे झालं काही नाहीये, माझा मित्र आहे ना तेजस, तो आलाय घरी. बरं मला सांग, मीनाक्षी तुझ्याच सोबत आहे ना? बरोबर, या आम्ही वाट बघतो. नाही ना, काही महत्वाचं नसेल तर आपण फोनवर बोलूया का? नाही, मला आताच बोलायचं होतं तुझ्याशी. मग बोल ना. तू अभिंना तुझ्या भूतकाळाबद्दल सांगणार होतीस ना? सांगणार होते ग नैना, पण अजून नाही सांगितलं. आधीच ते खूप टेन्शन मध्ये आहेत आणि त्यात मी हे सांगून त्यांना आणखीन टेन्शन देणं मला बरोबर नाही वाटलं. पण योग्य वेळ आल्यावर मी त्यांना सगळं सांगणार आहे. कंपनीचं हैदराबादला हेड ऑफिस आहे. तिथे काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला असणार. त्याशिवाय ते असं गडबडीत बोलवणार नाहीत. सो मला जावं लागेल. तिचा नवरा घरातून बाहेर गेलाय म्हटल्यावरती घरामध्ये ती आता एकटीच असणार आणि ती घरात एकटी असणार म्हटल्यावर आपण तिला गाठणार. बरं, हात पुढे करा, दही साखर देते. हाय सोहा. ए, तू मीनाक्षीशी बोललाच नाहीयेस ना अजून? म्हणजे तुम्ही एकमेकांना फेस टू फेस बघितलं नाहीयेत ना अजून? वेट, मी तिलाच देते कॉल. ए सोहा, आता नाही.
तेही आता आपण पूजा केली आहे ना, मग मध्येच काय गोंधळ प्रकरण? तू बघ ना, गोंधळाचं नुसतं मी ठरवलंय तर तू लगेच आनंदाची बातमी घेऊन आलास. म्हणजे गोंधळ झाल्यानंतर काय होईल याचा विचार कर. बायकोच्या लग्नाचा गोंधळ, गोंधळात गोंधळ. हे कुठे गेले? आत्ता तर इथेच होते. आता जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीयेत. ओके, बंदच ठेव डोळे. एकच. काय करताय तुम्ही? उघड. सरप्राईज. हे सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आणि हीच बॅग तू बघू नये म्हणून तुला मी मगाशी बॅग उघडायला थांबवत होतो. काय आहे हे? सरप्राईज आहे, तुलाच बघावं लागेल. बघ. आता खरं सांग, आवडली साडी? अगं हैदराबादमध्ये मला काही सुचतच नव्हतं ती काय घ्यावं तुझ्यासाठी. मग एअरपोर्टवर हे साडीचं शॉप दिसलं म्हणून मग ही साडी घेतली. अहो पण हे सगळं करण्याची काही गरज नव्हती. अशी कशी गरज नव्हती? आता तुला सोडून मी एकटा हैदराबादला गेलो ना, त्याचं काहीतरी कॉम्पन्सेशन मिळायला हवं ना. अभि, आणि हो, आता गिफ्ट मिळालंय त्याचं रिटर्न गिफ्ट मिळेलच ना मला. सोडा. आता दारही बंद आहे आणि सगळे झोपले ते. प्रसाद देत आहे ना मीनाक्षी वहिनी? घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण एक घर असं आहे जे आपल्याला ओढून घेतं. कोणाचं आहे हे घर? काय आहे त्या घराचं रहस्य? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा आमची नवीन मालिका एक घर मंतरलेलं, 4 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता आपल्या झी युवावर. अगं हे घर नाहीये झपाटलेलं. घर
मंथरलेलं 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी युवावर. मॅडम आपले रुपेश शेठ नावाचे एक एजंट आहेत आणि त्यांना आपण कॅश पेमेंट करतो. हा मग ठीक आहे ना, त्यांचं नाव का नाही आहे यावर? आपण वासू सरांचं नाव टाकून कंपनीकडून पैसे घेतो आणि ते रुपेश शेठला देतो. नाही मग रुपेश सेठचं नाव टाकून त्यांच्या नावाखाली पैसे काढता येतील ना? सॉरी पण मी सही नाही करू शकणार. का? त्यावर माझं नाव आहे म्हणून हे सगळे पैसे मला मिळतील असं काही वाटतंय का तुम्हाला? मी असं काही बोललेच नाही वासू भाऊजी. वहिनी तुम्ही सही करणार आहात की नाही? नाही. घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असं एक घर आहे जे आपल्याला ओढून घेतं. कोणाचं आहे हे घर? काय आहे या घराचं रहस्य? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा आमची नवी मालिका एक घर मंतरलेलं. 4 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या झी युवावर. अगं हे घर नाहीये झपाटलेलं. घर मंथरलेलं 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी यू. मानस, can I get your autograph, please? Yeah, better. घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असं एक घर आहे जे आपल्याला चोडून घेतं. कुणाचं आहे हे घर? काय या घराचं रहस्य? जाणून घ्यायला नक्की पहा आमची नवी मालिका एक घर मंतरलेलं. 4 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या झी युवावर. अगं हे घर नाहीये झपाटलेलं. घर मंथरलेलं 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी युवावर. ओ बाई, या एवढ्या मोठ्या बाईने माझ्या मुलीची भावनी चोरली. बघा त्या पिशवीत. घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असं एक घर आहे जे आपल्याला ओढून घेतं. कोणाचं आहे हे घर? काय आहे त्या घराचं रहस्य? जाणून घेण्यासाठी पहा आमची नवी मालिका एक घर मंतरलेलं. 4 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता आपल्या झी युवावर. अगं हे घर नाहीये झपाटलेलं. घर मंथरलेलं 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी युवावर. मनवा, हे मनवा. माई, मनवा वहिनी नाही आहेत घरात. हे काय ऐकतोय मी? राजवीरचा काही पत्ता नाहीये आणि मनवाई कुठे गेले की कळत नाही. राजवीर आले का घरी? नाही. अगं पण तू कुठे आहेस? मी राजवीरनं शोधायलाच बाहेर पडले. माई, घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण एक असं घर आहे जे आपल्याला ओढून घेतं.
कोणाचं आहे हे घर, काय आहे या घराचं रहस्य, हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा आमची नवीन मालिका एक घर मंतरले 4 मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता आपल्या झी युवावर. अगं हे घर नाहीये झपाटलेलं. घर मंथरलेलं 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी युवावर.